नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय जान्हवी भाग 8. जान्हवीचं सासरी फार कौतुक होत होतं. का नाही होणार? जान्हवी होतीच तशी मनमिळाऊ, संस्कारी, देखणी, स्वयंपाक करण्यात आणि घरकामातही एकदम हुशार. ती पण खूप कमी वेळात त्या घराशी एकरूप झाली, जसं काही वर्षानुवर्षे इथेच राहत असावी. मोहनचं तर खूप प्रेम होतं तिच्यावर, पण घरातला मोठा म्हणून सर्व जबाबदाऱ्या त्याच्यावर असल्याने दोघांना जास्त हौसमौस करता यायची नाही. जान्हवी समजून घ्यायची मोहनला, कधीच रुसपूस नाही की हट्ट नाही. जान्हवीचा BSc सेकंड इयरचा रिझल्ट लागला होता. यावर्षी तिला नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लास मिळाला होता. काय मग, आज काही गोड बनवलंस की नाही? मोहन विचारत होता. नाही, जान्हवी म्हणाली. काही विशेष आहे का आज? मला तर काही माहीत नाही, आई म्हणाल्या. अगं, आपली जान्हवी फर्स्ट क्लासने पास झाली, मोहन म्हणाला. अरे वा, मला तर सांगितलेही नाही. थांब, मी शिरा करते, आई म्हणाल्या. आई, मी करते शिरा, तुम्ही बसा, जान्हवी लगेच खुर्चीवरून उठत म्हणाली. नको, मीच करते, तुझं तोंड गोड करायला पाहिजे ना, आई म्हणाल्या. सर्वजण वहिनीचेच लाड करा, मी लहान आहे घरात, विसरलेत वाटतं, नितीन केविलवाना चेहरा करत म्हणाला. कुणी नाही विसरले, तुम्ही पण चांगले मार्क्स मिळवा, म्हणजे लाड होईल, मोहन म्हणाला. हो रे दादा, मी करतोय अभ्यास, पण वहिनी खरंच खूप हुशार आहे हां. आय एम प्राऊड ऑफ यू वहिनी, नितीन अगदी आदराने म्हणाला. थँक्स भाऊजी. जान्हवीची आजपर्यंत कुणीच स्तुती केली नव्हती. तिच्या पास किंवा फेल होण्याचा तिच्या घरच्यांना आजपर्यंत काही वाटलंच नव्हतं. तिच्या काकूला तर तिचं शिक्षण घेणं सुद्धा खटकत होतं. इथे मात्र तिच्या सासूबाई तिच्या आवडीने तिच्यासाठी शिरा बनवत होत्या आणि मोहनच्या डोळ्यात तर कौतुक अगदी दिसून पडत होतं. जान्हवी, घे ताट करून, झालाय शिरा तयार, आई म्हणाल्या. जान्हवी ताट करायला लागली. आई मोहनजवळ येऊन बसली होती. आई बाबा, मी काय म्हणत होतो, जान्हवीला पुढचं शिक्षण पूर्ण करू द्यायचं? मोहन दोघांकडे बघत म्हणाला. अरे पण भरपूर शिकली ना ती, अजून किती शिकणार? आणि गरज पण काय आहे सांग, तुला चांगली सरकारी नोकरी आहे ना. आईला असं सुनेनं पुढे शिकावं हे काही पटलेलं नव्हतं. तसं नाही गं, पण ती खूप हुशार आहे, बघतेस ना. आणि तुला कुणी सांगितलं की फक्त नोकरी मिळवण्यासाठी शिकायचं असते? शिक्षण असलं की ते कधीही कामी पडतं. आणि तिने एवढा मन लावून अभ्यास केला आहे तर तिचीही काही स्वप्न असतीलच, मोहन म्हणाला. बरोबर बोलतोय मोहन, शिकू दे ना तिला, मी आहे तुझ्यासोबत, बाबा म्हणाले. अहो पण तिला कसा वेळ मिळणार सांगा, घरातील कामं आणि कॉलेज सांभाळून अभ्यास करायला. त्यातल्या त्यात रागिणी घरदोर आहे, ती येईल बाळंतपणासाठी. मी एकटी काय काय करणार? आईची काळजी तिच्या जागी योग्यच होती. आई, होईल ग सर्व ठीक, तू नको काळजी करू, मोहन म्हणाला. काय ग, तुला जमेल का घरातलं सर्व सांभाळून कॉलेज करायला? आई जान्हवीकडे नजर रोखून बघत म्हणाल्या. हो आई, मी करेल सर्व व्यवस्थित, जान्हवीने होकारार्थी मान हलवत उत्तर दिले. ठीक आहे, करू दे मग, तुमच्या आनंदातच माझा आनंद. आईला मनातून हे पटले नसले तरी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिला नाही कसे म्हणायचे म्हणून त्यांनी होकार दिला होता. आई, शिरा छान झालाय, मोहन म्हणाला. माँ के हात का स्वाद है भाई, अच्छा तो होगा ही, है ना पिताजी, नितीन मस्करीच्या मूडमध्ये म्हणाला. तरीच म्हटलं हा बोलला कसा नाही, बाबा त्याच्याकडे बघत म्हणाले. बघा, तुम्हाला करमत नाही ना मी बोललो नाही की, नितीन. उलट छान वाटते तुझं तोंड बंद असलं की, बाबा. काय हो बाबा, इन्सल्ट करताय, तेही बहिणीसमोर, नितीन हिरमुसला होता. असू द्या हो बाबा, लहान आहे, मोहन त्याची बाजू घेत म्हणाला. अरे पण कधीपर्यंत लहानार? कधी नाही कधी मोठे व्हावेच लागणार नाही का? असं सतत मस्ती मजाक करणं शोभतं का याला? ती जान्हवी काय विचार करत असेल, बाबा म्हणाले. यावर जान्हवी मात्र काहीच बोलली नाही. तिला माहीत आहे त्याचा स्वभाव असा आहे म्हणून. काय विचार करणार आहे ती? उलट त्याचा मस्करी करण्याचा स्वभाव वातावरण हलकं फुलकं ठेवण्यास मदत करतो, मोहन म्हणाला. बघ दादा, तुझ्याशिवाय ना मला दुसरे कोणी समजूनच घेत नाही, नितीनने बाबांना एक लूक दिला. भरपूर समजून घेतोय तुला, तुझ्या वयाचा असताना मोहनला नोकरी लागली होती आणि तुझं अजूनपर्यंत शिक्षण पूर्ण व्हायचं आहे, बाबा रागात त्याच्याकडे बघत म्हणाले. बाबा, मी काहीतरी मोठं स्वप्न बघतोय म्हणून मला जास्त वेळ लागतोय तयार व्हायला, पण एकदा चांगली नोकरी लागली की मग पैसाच पैसा असणार आहे. नितीनला राग आला होता आपल्या बाबांच्या बोलण्याचा.
बाबा कशाला विषय वाढवताय? आणि तू रे, बाबांसोबत बोलायची पद्धत आहे का ही? त्याने दोघांनाही समजावून सांगितले. नंतर मात्र सगळेजण शांतपणे जेवले. जेवण आटोपल्यावर आई, बाबा आणि मोहन बाहेर शतपावली करत होते. नितीन आपल्या रूममध्ये जाऊन अभ्यास करायला बसला तर जान्हवी किचनमधले आवराआवर करत होती. सगळी आवराआवर केल्यावर ती बेडरूममध्ये आली तेव्हा मोहन बेडवर बसून मोबाईल बघत बसलेला. ती पण येऊन त्याच्याजवळ बसली आणि मोहनच्या छातीवर डोकं ठेवलं. अरे वा राणी सरकार, फारच लाडात आल्या वाटतं आज, मोहन तिला जवळ घेत म्हणाला. थँक्यू. ते कशासाठी? मला वाटलं नव्हतं तुम्ही माझ्या शिक्षणासाठी आईबाबांशी बोलणार. खरं तर मीच विचारणार होते तुम्हाला, जान्हवी त्याच्याकडे कौतुकाने बघत म्हणाली. मला कळते ग तुझ्या शिक्षणाची ओढ. तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक. मोहन हसत तिच्या गालावर बोट फिरवत म्हणाला. खरंच? अगदी खरा. पण जमेल ना मला घर सांभाळून कॉलेज करायला? शिकायचे असेल तर तेवढं तर तुला करावंच लागेल. आणि मला माहीत आहे माझी जानूला सर्वच जमेल. हो, तशी आई पण बरीच मदत करतात मला. मग कुठे करायची ॲडमिशन? तुम्ही म्हणाल तिथे. आपण 2 दिवसांनी तुझी लिव्हिंग आणायला जाऊया. तुझ्या काकांकडे पण जाऊन येऊ. नंतर तू नितीनसोबत जाऊन ॲडमिशन करून घे. होय, मला पण रूपा आणि सुमितची खूप आठवण आली. माहीत आहे मला, मोहन म्हणाला. न सांगताच कसं कळतं हो तुम्हाला सर्व? ते सिक्रेट आहे, मी नाही सांगणार, मोहन म्हणाला. पण ती मात्र विचार करत होती. अगं तुला जसं मला काय हवं नको ते बरोबर कळतं, अगदी तसंच. थँक्स माय डिअर हबी, जान्हवी लाजत म्हणाली. फक्त थँक्स म्हटल्याने नाही होणार, आणखी पण काही लागेल, मोहन जान्हवीच्या ओठावर ओठ टेकवत म्हणाला. 2 दिवसांनी जान्हवी आणि मोहन जान्हवीच्या कॉलेजमध्ये जाऊन लिव्हिंग घ्यायला गेले. तिथूनच ते काकूला भेटायला शंकरपूरला आले. जानू ताई, बरं झालं तू आलीस. तुझी किती आठवण आलेली मला, रूपा आल्या आल्या तिला मिठी मारत म्हणाली. मला पण आली ग तुम्हा सर्वांची आठवण, जान्हवी म्हणाली. आता मी 2 दिवस नाही जाऊ देणार तुम्हाला. जिजू सांगून ठेवते हा आताच, रूपा अगदी ठसक्यात म्हणाली. नाही ग, सुट्ट्या नाही आहेत मला, नाहीतर थांबलो असतो. असं कर त्यापेक्षा तूच चल आमच्यासोबत, मोहन म्हणाला. काय जिजू तुम्ही पण? खरंच तू चल ना रूपा आमच्यासोबत. काकू मी नेऊ का रूपाला? जान्हवी म्हणाली. नाही ग, आता शाळा सुरू झाली ना तिची, सुट्ट्या असल्या की पाठवेन तिला, काकू म्हणाली. बरं ठीक आहे. जान्हवीला शिक्षण पूर्ण करून देणार हे बघून छान वाटलं हा आम्हाला, काका म्हणाले. हो, ती हुशार आहे ना अभ्यासात, मोहन. हुशार तर ती आहेच, पण लग्न झाल्यावर तिला सासरी शिकू देतील असं काही वाटलं नव्हतं. काकांच्या चेहऱ्यावर खरंच आनंद दिसून येत होता. जान्हवी सर्वांना भेटून खूप खुश होती. पण आपलं येणं काकूला फारसं आवडलेलं नाही हे तिच्या आणि मोहनच्याही लक्षात आलं. परतताना ती माधुरीची भेट घेऊन आली. तिच्या घरी दोघांचं फार छान स्वागत झालं. तिचे आई वडील मोहनसोबत फार छान बोलत होते. जान्हवीला तर त्यांना काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. तिची आई खूप प्रेमाने जान्हवीची चौकशी करत होती. जाताना त्यांनी जान्हवीला साडी चोळी दिली. सगळ्यांना भेटून आल्यावर तिला अगदी फ्रेश वाटत होते. दुसऱ्याच दिवशी नितीनसोबत जाऊन BSc फायनलला ती ॲडमिशन करून आणली. कॉलेज तसं फारसं लांब नव्हतं. जान्हवी अगदी आनंदात होती. तिला पुन्हा शिकायला मिळणार हा आनंद तिच्यासाठी खरंच फार मोठा होता. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला